वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत मस्त असा वांगी भात. चला तर त्यासाठी काय काय साईडला ते पाहू. वांगी भात बनवण्यासाठी इथं मी बासमती अख्खा तांदूळ 2 ग्लास धुवून स्वच्छ घेतलेला आहे. इथं मी 6 वांगी घेतलेले आहेत उभे काप करून. 1 वाटी कांद्याचा काप, ओली मिरची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, तमालपत्र, ओलं खोबरं, धना जिरा पावडर, गरम मसाला, मीठ, वेलदोड्याची पूड, जिरे मोहरी हिंग हळद. इकडं मी पाव वाटी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता, 1 वाटी उभा चिरलेला कांदा घालायचा आहे व कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपला कांदा इथं लालसर झालेला आहे. त्यामध्ये ओली मिरची घालायची आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली वांगी घालायची आहे. एक 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. दोन मिनिटं आपली झालेली आहेत. वांगं छान परतलेलं आहे. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तमालपत्र घालायचे आहे. आता हा बासमती तांदूळ धुवून ठेवलेला घालायचा आहे. हे चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता थोडीशी हळद घालायची आहे, थोडा हिंग घालायचा आहे, 1 चमचाभर धना जिरा पावडर घालायची आहे व 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. इथं मी 1 चमचा मीठ घालणार आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडं मी ज्या ग्लासनी तांदूळ घेतलेला आहे त्याच ग्लासनी 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते आता हे पाणी त्यामध्ये ओतायचं आहे. व हे छान परतायचं आहे. गरम पाणीच वापरायचं आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. थोडं ओलं खोबरं घालायचं आहे. चांगलं हे परतायचं आहे. आता ह्याला झाकण घालून 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. इथं आपली 12 मिनटं झालेली आहेत. चला वांगी भात शिजला काय ते पाहूया. हे पहा, मस्त असा हा भात आता इथं शिजलेला आहे. तर ह्याच्यावरती आता थोडीशी मी वेलदोडा पावडर टाकणार आहे. हे वेलदोडा पावडर ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा. थोडंसं साजूक तूप घालणार आहे.
व चांगलं आता हे सगळं परतून घेणार आहे. हे पहा, मस्त आपला वांगी भात आता इथं खाण्यासाठी तयार आहे. आता गॅस बंद करून घेऊया व वांगी भात सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, मस्त सुंदर असा इथं वांगी भात खाण्यासाठी तयार आहे. तर अगदी पटदिशी होणारी ही रेसिपी आहे. तर वेगळा वांगी भात